सर्वांना ससने जय जो। संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्राचा विभागीय दौरा 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीच्या पद्धतीने आयोजन केलेला आहे। अमरावतीमधून संत गाडगे बाबा यांचं दर्शन घेऊन हा दौरा आयोजित केलेला आहे। संत गाडगे बाबा यांनी जी काही दशसूत्री दिलेली होती त्या दशसूत्रीसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड काम करणार आहे। कारण ती दशसूत्री म्हणजे तेच आमचा अजेंडा आहे। कारण भुकेलेला अन्न मिळालं पाहिजे, सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, गोरगरिबांना आणि म्हणून जी काय दशसूत्री मागच्या सरकारनं आपल्या विधिमंडळामध्ये लावली होती आणि नंतर ती काढण्यात आली आणि मग परत संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनामुळे परत संत गाडगे बाबा यांची दशसूत्री लावली। तर त्या अनुषंगानं सर्व संतांची भूमिका घेऊन सर्व महापुरुषांची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राचा एक दौरा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आयोजित केलेला आहे। या दौऱ्यानिमित्त संघटन बांधणी असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, किंबहुना जी काही जिजाऊ रथ यात्रा आमची 18 फेब्रुवारीपासून निघणार आहे त्याचा एक आयोजनाचा नियोजनाचा भाग असेल। या अनुषंगाने हे भूमिका घेऊन आम्ही निघालेलो आहोत। मी या प्रसंगी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्राचा दौरा करत असताना संभाजी ब्रिगेडने काही भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि शिवस्मारकाच्या बद्दल सुद्धा घेतलेली आहे। शिवस्मारकाचं एक आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं लावण्यात आलं होतं। माननीय राज्यपालांनी आम्हाला 19 फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला होता, कारण शिवस्मारक हे जमिनीवर झालं पाहिजे ही भूमिका संभाजी ब्रिगेडची होती आणि त्या अनुषंगानं आम्ही संभाजी ब्रिगेडचं एक मोर्चाचं आयोजन केलं होतं, खुदळ मोर्चा। त्या दरम्यान आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी पाचारण केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 19 फेब्रुवारीपर्यंत ठरवू। परंतु 19 फेब्रुवारीपर्यंत जर हे ठरलं नाही तर संभाजी ब्रिगेड पुन्हा एकदा शिवस्मारकाच्या बद्दलचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये करणार आहे। तसंच आज ईव्हीएम घोटाळा म्हणून सर्व विरोधी पक्ष ओरडतात, परंतु आणखीन ठोस भूमिका ईव्हीएम बद्दल काही झालेली नाही। आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येणार आहेत। काल दिल्लीची निवडणूक आपण पाहिलेली संपलेली आहे। 48 उमेदवार भाजपचे निवडून आलेत, 22 उमेदवार आपचे निवडून आलेत, परंतु यामध्ये सुद्धा ईव्हीएमचा घोटाळा झाला असं लोक सांगतात। मग ईव्हीएमचा घोटाळा असेल तर या सर्व विरोधी पक्ष जे काय महाविकास आघाडी असेल यांनी रस्त्यावरचं मोठं आंदोलन करायला पाहिजे होतं, परंतु आजपर्यंत ते आंदोलन झालं नाही। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ईव्हीएम घोटाळे झाले तर मग सर्वसामान्य लोक, सर्वसामान्य तरुण जे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे पोरं आहेत, जे सर्वसामान्यांसाठी काम करतात, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, यामध्ये काम करणारे सर्वसामान्य तरुण, लोकांच्या हितासाठी काम करणारे तरुण जर ईव्हीएमचे बळी पडले तर मग न्याय कसा मिळेल? म्हणून संभाजी ब्रिगेडने ही भूमिका घेतलेली आहे की ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत आणि हे आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देतोय, मुख्यमंत्र्यांना पत्र देतोय आणि त्यांनी जर तसा ठराव नाही घेतला तर आम्ही या महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर किंबहुना दिल्लीच्या केंद्रीय निवडणूक आयोगावर आमचं तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहे। आणि म्हणून या अनुषंगानं सर्व लोकांची चर्चा करणं, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व आमचे महानगराध्यक्ष, सर्व विभागीय अध्यक्ष, सर्व राज्य कार्यकारी पदाधिकारी यांच्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी हा दौरा, विभागीय दौरा आम्ही आयोजित केलेला आहे। ही जम्बो बैठक महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये होत आहे। आज ठाणे येथे आहे, उद्या संध्याकाळी मुंबई येथे होणार आहे, उद्या कोकणामध्ये होणार आहे, परत मग पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या अनुषंगाने हा 14 तारखेपर्यंत माझा दौरा आहे। धन्यवाद। सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका लागल्या त्याबाबत संभाजी ब्रिगेडची भूमिका काय असणार? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संभाजी ब्रिगेड निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये, जे काय आम्ही तरुण लोकहितासाठी, लोकांना न्याय देण्यासाठी काम करतोय, धडपडतोय, जर आता हे ईव्हीएम घोटाळ्याचं सत्य असेल तर मग त्या ईव्हीएम जर त्या निवडणुका झाल्या तर मग आम्ही काम करणाऱ्या लोकांना कुठं संधी मिळणार नाही, कारण घोटाळेबाज लोक परत निवडून येतील। त्यामुळं या निवडणुकांमध्ये 100% बॅलेट पेपरवर ईव्हीएमच्या न होता बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत, ही संभाजी ब्रिगेडची भूमिका राहणार आहे। त्या अनुषंगाने आमची मुख्यमंत्र्याला भेट होणार आहे आणि निवडणूक आयोगाला सुद्धा भेट होणार आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही भेट देणार आहे। साहेब, 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपला बहुमत मिळाले, काय वाटतं ईव्हीएम घोटाळा असेल का? आप पक्षाने प्रचंड मोठं काम तिथं केलेलं आहे। वारंवार त्याचे सर्वेनुसार आपचं मोठं काम तिथं दिसत होतं, परंतु लोक
कशा पद्धतीनं बदलले हे काही कळत नव्हतं. तर आपण बघितलं असेल की महाराष्ट्राची परिस्थिती, महाविकास आघाडी लोकसभेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निवडून आली आणि लगेच 6 महिन्यामध्ये असं काय बदल झाला की लगेच भाजप सरकार तिथे येऊन बसलं. तर याच्यामध्ये 100% EVMचा घोटाळा दिसतोय आणि दिल्लीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती असू शकते. आज संपूर्ण भारतभर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही दहशत कुठं ना कुठं संपवावं लागणार आहे. एक हाती सत्ता देणं म्हणजे हुकुमशाहीला आमंत्रण देणं आहे आणि ही हुकुमशाही जर तुम्हाला पाहिजे नसेल तर सर्वसामान्य लोकशाही टिकवण्यासाठी तुम्हाला हे EVM बाद करावंच लागणार आहे. आणि त्यामुळे संभाजी ब्रिगेडची पहिल्यापासूनची भूमिका होती, आम्ही आंदोलन करतो, भूमिका मांडतो, परंतु आज जी काही संसाधनांची कमी आमच्याकडे आहे त्यामुळं आम्हाला पुढे जाता येत नाही. परंतु ते आम्ही निश्चितच टप्प्याटप्प्यानं पुढे जाऊ. परंतु हे जे काही सत्ताधारी आणि विरोधक आहेत हे आपसापसामध्ये संगनमत करून हे सगळा कुटाणा करतात. आज मला सांगा, सत्ताधाऱ्यांनी प्रचंड मोठं आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये भारतभरामध्ये छेडलं पाहिजे होतं. EVM घोटाळ्याचं आंदोलन सांगितलं होतं, त्यावेळेस छेडलं नाही. आज त्यावेळेस संभाजी ब्रिगेडनं भूमिका घेतली होती की जर तुम्हाला EVMवर निवडणुका नाही पाहिजेत तर प्रत्येक लोकसभेला आणि विधानसभेला EVM जर होत असेल तर फक्त 384 उमेदवार असले तरच EVM काम करू शकते. तर सगळेजण एकत्र येऊन एक जन आंदोलन करा आणि 400 उमेदवार एका मतदारसंघामध्ये टाका, 100% बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या असत्या. पण ती मानसिकता पाहिजे आणि ते खरं आतून पाहिजे. केवळ लोकांना दाखवण्यासाठी आम्ही आंदोलन करतो असं नाही. त्यामुळं महाविकास आघाडी असो का हे वर्तमान सरकार असो, हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे एकाला एक ओरडणार, एकाला एक ओरडणार, बाकी सगळं यांचं अंतर्गत सगळं चालत असते आणि सर्वसामान्य माणूस पिसल्या जातोय. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते गेले पाहिजेत. यासाठी EVM हटाव ही मोहीम असलीच पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत. कारण ग्रामपंचायतीमध्ये संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्रामध्ये 353 ग्रामपंचायत संभाजी ब्रिगेडच्या ताब्यात आहेत आणि ज्या ग्रामपंचायतीमध्ये संभाजी ब्रिगेडचं काम आहे, प्रचंड ताकदीचं काम तिथं आहे. म्हणून लोकांमध्ये ही दहशत आहे की संभाजी ब्रिगेड जरा हाऊसमध्ये घुसले तर एक वेगळं वातावरण, परिवर्तनाचं वातावरण निर्माण होऊ शकते आणि सगळे उघडे पडू शकतात. म्हणून हे कदाचित बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा प्रयत्न यांचा असेल, परंतु ते बॅलेट पेपरचा निवडणुकाचा प्रयत्न आम्ही हाणून पाडणार आहे. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये लोक आंदोलन करणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आमच्या हक्काच्या संस्था आहेत. या संस्थांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका करून आमचे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी कुटुंबातले कामगारांची पुत्र पोरं हे सगळे या निवडणुकांमध्ये सहभागी होऊन निवडून येतील ही अपेक्षा. आंदोलनाचं नियोजन कसं असणार आहे EVM? आता टप्प्यानं आता आमचं मुख्यमंत्र्याला आणि निवडणूक आयोगाला आम्ही भेट देणार आहे. त्यांनी काय बोलतात त्याच्यावर चर्चा करून पुढचं आंदोलन आम्ही ठरवणार आहे आणि एक व्यापक आंदोलन मग दिल्लीला असो, कारण आमचं संभाजी ब्रिगेड अख्ख्या भारतभर आहे कमी अधिक प्रमाणामध्ये. त्यामुळे दिल्लीला पण आमचं संघटन आहे, हरियाणामध्ये संघटन आहे. त्यामुळं आम्ही दिल्लीला सुद्धा ते आंदोलन मोठ्या स्वरूपात करू शकतो. त्या अनुषंगाने ते ठरवू आणि पुढचा करू. परंतु आता मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाची भेट 19 फेब्रुवारीनंतर आम्ही घेणार आहे. कारण शिवस्मार्गाचा मुद्दा आमचा 19 फेब्रुवारीपर्यंतचा आम्हाला आश्वासन दिल्यामुळं ते सुद्धा आम्ही ऐकणार आहे आणि शिवस्मार्गाच्याबद्दल शिवजयंती झाल्यानंतर शिवस्मारक आणि EVM याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे आणि निवडणूक आयोगाला EVM बद्दल चर्चा करणार आहे.